मुलांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बघूया बरोबर उत्तर कोण देते ते. चिंगी, बरोबर उत्तर तर मीच देणार. चल हट, बरोबर उत्तर तर मीच देणार. बघ आता. गप बसा रे तुम्ही दोघं. तुमच्या आधी मीच उत्तर देणार. काय झालं रे तुमच्या दोघांना हसायला? बघू का तुमच्याकडं? चिंटू, तू तर गप्पच बस. तुला तर काहीच येत नाही. नुसता सरांचा मार खात असतोस. मी चाललाय मोठा उत्तर द्यायला. काय चाललंय रे तुमचं? सारखी नुसती बडबड. काही नाही सर, काही नाही. तुम्ही विचारा ना प्रश्न. हो तर ऐका मग. बघूया कोण किती हुशारीने आणि डोकं चालवून उत्तर देतंय ते. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, राम वनवासाला गेले होते. तर सांगा बरं, राम वनवासाला जाताना किती वाजता गेले होते? किती वाजता गेले होते बरं? किती वाजता? अरे, हे तर मी कुठं वाचलंच नव्हतं. किती वाजता गेले असतील राम वनवासाला? सरांनी पण कधी सांगितलं नाही. काय मग, येतंय का नाही कोणाला उत्तर? कोण आहे बरं तुमच्यातलं हुशार? मगाशी तर सगळेच म्हणत होते मी सांगणार मी सांगणार. मग आता काय झालं तुमच्या सगळ्यांना? चिंगी, काय झालं ग तुला? तू तर वर्गाची सगळ्यात हुशार मुलगी आहेस ना? नाही येत का तुला उत्तर? सर, ते नाही येत सर मला उत्तर. राजू, आणि तुला पण नाही येत का उत्तर? नाही सर, मला पण नाही येत. बरं बरं, चला आता मीच सांगतो उत्तर. सर सर ओ सर सर मला येते उत्तर. आ? काय चिंटू, तुला खरंच येते उत्तर याचं? हो तर मी म्हणलं होतं ना तुम्हाला, मीच उत्तर देणार याचं. छान छान चिंटू, आज चक्क तू उत्तर सांगणार आहेस. वा वा, खूप छान प्रगती आहे तुझी. सांग बरं, काय उत्तर आहे मग? सर, अहो राम वनवासाला 9:15 वाजता गेले होते. काय? आणि ते कसं काय? अहो सर, किती सोपं आहे ते. राम वनवासाला गेले होते बरोबर, आणि वनवासचं उलट काय होतं? 9:15, म्हणजे राम 9:15 वाजता वनवासाला गेले होते. चिंट्या गधड्या, अरे काय बोलतोस हे? थांब जरा, तुझ्याकडे तर बघतोच आता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, असेच गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.